मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधू म्हणते, चला तुमच्या टेस्ट करायच्या आहेत, बाजूच्या खोलीत चला जरा. मग आता राघव म्हणतो ठीक आहे. तो आता ज्यूस पित असतो तेव्हा आता जे हवालदार असतात ते म्हणतात, तुम्ही एकट्या नाही घेऊन जाऊ शकत, मी येतो तुमच्याबरोबर. सिंधू म्हणते, काय म्हणालात तुम्ही, असं म्हणून ती त्यांच्यावर हसते आणि म्हणते, अहो एकाच हॉस्पिटलमध्ये बाजूच्या खोलीत टेस्ट करायला घेऊन जायच्या आहेत आणि मग तुम्ही एवढा आटापिटा का करताय, मी जाते की घेऊन, मी काही तुमच्या पेशंटला घेऊन पळून जाणार आहे का. असं जेव्हा ती त्या हवालदार काकांना विचारते तेव्हा ते म्हणतात, अहो तुम्ही काहीही म्हणाल पण माझ्यावर यांची जबाबदारी आहे, ही जबाबदारी अशी काही साधीसुधी नाहीये. म्हणून ते सिंधूला एकटीला राघवला घेऊन जाण्यासाठी नकार देतात. मग आता सिंधू म्हणते, बरं ठीक आहे, तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकताय, घ्या हा ज्यूस घ्या. मग आता तो हवालदार तो ज्यूस पितो तेव्हा आता सिंधू आणि राघव एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर राघव आपला ज्यूस तेथे टेबलवर ठेवून देतो. तर आता त्या हवालदार काकांना जरा कसं तरी होऊ लागतो तो ज्यूस पिल्यानंतर. तेव्हा सिंधू विचारते, झाला ना आता ज्यूस पिऊन, मग चला बरं आमच्या बरोबर. ते आता लगेच दरवाजाजवळ जाऊ लागतात. पण आता त्यांना सारखी चक्कर येत असते, काही सुचत नसतं काय करावं ते. इकडे सिंधू आणि राघवची धडधड मात्र वाढलेली असते, कारण आता आपला डाव सक्सेस होतोय की नाही हे त्यांना पाहायचं असतं आणि म्हणूनच ते त्या हवालदार काकांकडे पाहत असतात. पण तेवढ्यातच त्या हवालदार काकांना आता भोवळ येते आणि ते बेशुद्ध होऊन खाली पडतात. त्यांना काहीही समजत नाही की एका क्षणात मला नक्की काय झालं. तेव्हा सिंधू आणि राघव एकमेकांकडे पाहून गालात हसतात, कारण त्यांनी हा प्लॅन केलेला असतो की या हवालदार काकांना गुंगीचं औषध द्यायचं त्या ज्यूसमधून आणि त्यांना बेशुद्ध करून येथून या हॉस्पिटलमधून पलायन करायचं. मग आता ते अगदी व्यवस्थित बेशुद्ध झाले की नाही अगोदर सिंधू याची खात्री करून घेते आणि राघवला म्हणते, ते बेशुद्ध झाले आहेत, चला तुम्ही लवकर. मग आता सिंधू ही लगेच व्हीलचेअरवर राघवला बसायला सांगते आणि इथे कुणी तर नाही ना अगोदर याची खात्री 2-3 वेळा करून घेते. दरवाजा उघडून सुद्धा बाहेर पाहते की तिथे कुणी नाही ना. मग आता ती खात्री करून घेतल्यानंतर सिंधू ही राघवला व्हीलचेअरवर घेऊन लगेच बाहेर जायला निघते. तर आता त्या दोघांनीही मास्क लावलेला असतो, जेणेकरून कुणाला ओळखू नये, आपली ओळख पटू नये ना यासाठी. आता कोणत्या रूममधून कुणी पाहत तर नाहीये ना याची खात्री सगळे ते जाता जाता करत असतात. राघव हा अगदी तीक्ष्ण नजरेने सगळीकडे पाहत असतो, कुणी समोरून ओळखीचं येत तर नाही ना, कुणी आपल्याला पाहणार तर नाही ना, ओळखणार तर नाही ना, याची सर्व काळजी आता तो घेत असतो. तर सिंधू आता तेथे हॉस्पिटलमध्ये नक्की कोण कुठे आहे हे पाहत असते आणि राघवला घेऊन हळूहळू पुढे येत असते. तर आता त्याच हॉस्पिटलमध्ये समोरून आता लगेच श्रीकांत वकील हा काही फाईल्स घेऊन येत असतो. तेव्हा त्याला अचानक एक कॉल येतो. त्यावेळी सिंधूचं लक्ष त्याच्याकडे जातं. तर आता ती खूपच घाबरते, काय करावं हे सुचत नाही, कारण श्रीकांत वकील समोर फोनवर बोलत असतो. तेथे असणारा सर्व स्टाफ हा आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात. तर आता सर्वांना असंच वाटत असतं की कुणीतरी डॉक्टर आहे आणि पेशंटला घेऊन दुसऱ्या वॉर्डमध्ये निघालेले आहेत, त्यामुळे कुणी एवढं त्यांच्याकडे लक्ष देत नाही. इकडे सिंधू आणि राघव समोर आता खूप मोठा प्रश्न उभा राहतो की आता कशी याची दिशाभूल करावी किंवा हा श्रीकांत वकिलाला कशी मात द्यावी जेणेकरून आपण इथून सटकू. तेव्हा तेथे असणारं एक ब्लँकेट सिंधू आता घेते आणि राघवच्या अंगावर टाकते. मग श्रीकांत वकिलाजवळ ते तेथे येतात आणि जरा थांबतात, कारण ते आता जेव्हा पुढे चाललेले असतात तेव्हाच नेमका श्रीकांत वकील हा त्यांच्याकडे पाहणार असतो आणि मग सिंधू पटकन त्याच्याकडे पाठ करून उभी राहते खरी आणि लगेच राघवच्या अंगावर पांघरून टाकण्याचा नाटक करते. आता तो फोनवर बोलून लगेच पुढे जायला निघतो. तेव्हा सिंधूच्या आणि राघवच्या जीवात जीव येतो. दोघेही जरा मोकळा श्वास घेतात, कारण श्रीकांत वकील हा पुढे गेलेला असतो. पण आता त्याला वेगळाच काहीतरी डाऊट येतो, म्हणून तो लगेच मागे पाहतो. तेव्हा सिंधू आणि राघवची पुन्हा एकदा तारांबळ उडते. आता काय करावं दोघांनाही सुचत नाही. जर याने ओळखलं इथे तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, या भीतीने दोघेही घाबरतात. आता राघवच्या अंगावर ब्लँकेट आणि त्याच्या चेहऱ्यावर मास्क असल्यामुळे पटकन श्रीकांत वकिलाला ओळखता येत नाही आणि मग तो पुढे निघून जातो. तेव्हा सिंधू आणि राघव हे दोघेही आता हॉस्पिटलमधून बाहेर पळून जाण्यात यशस्वी ठरतात.
पण आता ते दोघेही पुढे गेल्यानंतर श्रीकांतच्या मनात शंकेची पालचूक चुकते आणि तो सारखा सारखा मागे पाहू लागतो आणि पुन्हा आपल्या कामासाठी पुढे जातो. इकडे आता ज्या वॉर्डमध्ये राघवला ठेवलेलं असतं त्या वॉर्डमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असतात ना, त्या वॉर्डमध्ये आता श्रीकांत येतो आणि तेथे पाहतो तर तेथे राघव नसतो आणि जे हवलदार काका असतात ना ते तेथे बेशुद्ध होऊन पडलेले असतात. मग आता श्रीकांतला प्रचंड धक्का बसतो की ही नक्की काय गडबड आहे, हा हवलदार इथे पडलाच कसा काय. तेव्हा तो अगोदर दार बंद करून घेतो आणि त्या हवलदाराला उठवण्याचा खूप वेळा प्रयत्न करतो. त्यानंतर तेथे जे पाणी असतं ना ते पाणी त्याच्या तोंडावर शिंपडतो आणि म्हणतो, अरे उठ उठ पटकन उठ, असं म्हणून तो त्याला खूप वेळा उठवण्याचा प्रयत्न करतो. मग कसाबस ते हवलदार काका आता उठतात. तेव्हा तो उठल्यानंतर शुद्धीवर आल्यानंतर आता श्रीकांत विचारतो, अरे काय घडलं इथे, बोल ना पटकन, अरे कोण होतं इथे, राघव होता ना, मग कुठे गेला तो. त्याच वेळी आता तो कसाबसा बोलू लागतो, साहेब अहो मी इथे ड्युटीवर होतो आणि मग नंतर ती नर्स आली, म्हणाली की शेजारच्या रूममध्ये त्यांना राघवांना घेऊन जायचं आहे म्हणून. कशासाठी तर टेस्ट करण्यासाठी. मी म्हटलं मी येतो ना तुमच्याबरोबर, पण त्या म्हणत होत्या इथे शेजारच्या रूममध्ये तर घेऊन जायचंय आणि तुम्ही कशाला येता. आणि मग त्यानंतर त्यांनी 2 ज्यूसचे ग्लास आणले होते. म्हणाल्या की अगोदर ज्यूस पिऊन घ्या. मग मी तो ज्यूस पिलो आणि नंतर काय झालं ना मला माझंच कळालं नाही. आता हे सगळं ऐकल्यानंतर इकडे श्रीकांतच्या डोक्यात मुंग्याच येतात. तेव्हा त्याला समजतं की हे सगळं काही सिंधूने केलं असेल, कारण सिंधूशिवाय एवढी मोठी उडी तर कोणी घेऊ शकत नाही. अगं सिंधू, तू तुझ्या राघवला सोडवलं असेल ग, पण आता माझ्या तावडीतून तुला कोण सोडवणार, कारण तू तर पूर्णपणे अडकली आहे, असं श्रीकांत विचार करतो. पुढे त्याचा प्लॅन सुरू होतो. आता सिंधूच्या बाबतीत पुढे काय करायचं. इकडे सिंधू ही राघवला घरी आणण्यामध्ये आता यशस्वी झालेली असते. तेव्हा आता राघवला घरी आलेलं पाहून सर्वांचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती आपल्या रूममध्ये आता त्याला घेऊन येते खरी, पण आता राघवकडे पाहतच राहते आणि म्हणते, राघव तुम्ही आपल्या माणसांमध्ये आपल्या घरी आले आहात. तेव्हा राघव आता कडकडून सिंधूला मिठी मारतो. दुसरीकडे आता श्रीकांत विचार करतो की आता काय करावं बरं. मग त्यानंतर खात्री करून घेण्यासाठी तो हवलदार काकांना पुन्हा विचारतो की त्या नर्सचा चेहरा तुला आठवतोय का रे. मग आता ते हवलदार काका म्हणतात, अहो सर एवढंही काही आठवत नाहीये मला, पण काही पुसटसा आठवतोय. वेळी आता जरा मेंदूला ताण दे आणि आठवण्याचा प्रयत्न कर. तेव्हा हवलदार काका म्हणतात की ती जर नर्स माझ्यासमोर आली मी नक्कीच तिला ओळखेल. श्रीकांत खूप त्या गोष्टीचा विचार करतो आणि म्हणतो की आता तर मला खात्रीच पटलीये की ती सिंधूच असणार, कारण या हवलदाराने कधी तिला पाहिलं नसेल आणि मला माहीत आहे ना ती डॉक्टरांचा वेश घेऊन तेथून इने पलायन केलं असेल. अजून एक गोष्ट ती म्हणजे राघवला ती घेऊन आता मला असं वाटते घरी गेली असेल. आता घराचा कोपरा मी शोधणार आहे आणि त्या राघवला बिळातून बाहेर काढणार आहे, कारण राघवला लपण्यासाठी एकमेव सेफ जागा म्हणजे त्याचं घर. आता त्या राघवच्या घरी मी जातोच, असं म्हणून आता श्रीकांत वकील हवलदार काकांना सांगतो. इकडे राघव आपल्या माणसांसोबत आपल्या घरी असतो. तेव्हा काळजीनेच आता राजश्री विचारते, बाळा तू कसा आहेस, ठीक आहेस ना. मग आता तो म्हणतो, आई मी अगदी ठीक आहे, तू काळजी करू नकोस ग, आता मी तुमच्या बरोबर आहे ना सर्वांबरोबर. त्यानंतर राघव आता म्हणतो, सिंधू ॲडव्होकेट श्रीकांत धर्माधिकारी कधीही सर्च वॉरंट घेऊन आपल्या घरी येतील, तू तयार आहेस ना. मग आता सिंधू म्हणते, हो मी तयार आहे राघव, ते कितीही फौज घेऊन येऊ द्यात, मी आता काय करते ना ते बघाच. मधूचा डाव तिच्यावर उलटवण्याची वेळ आली आहे आता राघव. मग आता रुक्मिणी म्हणते की सिंधू तुला जर काही मदत हवी असेल ना बाळा तर आमच्याकडे माग ती मदत, आम्ही सर्वजणी अगदी रेडी आहोत. तेव्हा आता सिंधू म्हणते, हो मला माहीत आहे आणि तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. मग आता सर्वजणी म्हणतात की तुझ्यावर विश्वास आहे सिंधू आमचा, म्हणूनच सिंधू आता म्हणते की तुमचा सर्वांचा विश्वास असल्यामुळे मी एवढी मोठी लढाई जिंकू शकते, फक्त तुमचा सपोर्ट मला हवा आहे. तेव्हा सर्वजणी आता सिंधूला सपोर्ट करण्यासाठी तयार होतात आणि सिंधूला हाच सर्वांचा आत्मविश्वास खूप आवडतो, कारण सर्वजणी तिला एवढी साथ देत असतात प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यामुळे सिंधूसुद्धा अगदी निश्चिंत असते.
त्यानंतर सिंधू म्हणते मला एवढंच हवं होतं फक्त तुमच्याकडून की तुमचा माझ्यावर विश्वास आहे बस. सर्वांना सिंधूचं खूप कौतुक वाटत असतं. सिंधू आता हसतच पुढे म्हणते एकीचं बळ असेल ना तर यश हे नक्कीच मिळतं. आता श्रीकांत धर्माधिकारींना समजेन एकीच्या बळाची ताकद काय असते. तेव्हा सर्वजणी पुन्हा म्हणतात आम्ही आहोत सिंधू तुझ्याबरोबर. आपल्या राघवला यातून सोडवण्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. रुक्मिणी आता म्हणते. त्यानंतर आता सिंधू म्हणते बरं आई मी तुम्हाला एक विचारू का. मग राजश्री विचारते बोल ना बाळा अगं काय. तेव्हा राघवने एवढे दिवस काही व्यवस्थित खाल्लं पिल्लेलं नाही आहे. मग राघवला आता खूप भूक लागली आहे तर तुम्ही त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवाल आज. जेवण बनवाल त्यांच्या आवडीचं. तेव्हा आता राजश्री म्हणते हे काय विचारायची गोष्ट झाली का. अगं मी माझ्या राघवसाठी सर्व त्याच्या आवडीचे पदार्थसुद्धा बनवते आणि माझ्या हाताने खाऊसुद्धा घालते. तेव्हा राघव अगदी प्रेमाने सिंधू आणि राजश्रीकडे पाहतो कारण आता घरी आल्याचा त्याला आनंद खूप झालेला असतो. तेव्हा रुक्मिणी म्हणते विनायका येणाऱ्या संकट जे काही असेल ना संकटाबरोबर लढायची शक्ती फक्त आम्हाला दे. मग आता ऋतुजा म्हणते विनायक नक्कीच आपल्याला मदत करेल कारण ही लढाई फक्त आपणच जिंकणार असं ती आता खूप प्रेमाने सांगते. त्यामुळे रुक्मिणीलाही धीर येतो. तर आता दुसरीकडे मधुला समजलेलं असतं की राघवने हॉस्पिटलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला म्हणजे तो ॲक्च्युली पळूनच गेलाय. मग आता मधुने हे ऐकल्यानंतर तिकडे तिच्या रागाचा पारा चढतो. तेव्हा ती आता म्हणते काय मामा. अरे मामा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हतीच मला. आणि तू काय म्हणाला होतास रे मामा की हॉस्पिटलमध्ये खूप टाईट सिक्युरिटी आहे म्हणून. मग आता तो म्हणतो की होती अगं टाईट सिक्युरिटीच होती. ऐकून तरी घे बाळा मधू. तरीही मधू ऐकायला तयारच नसते. ती म्हणते मामा तुझ्यावर विश्वास ठेवून ना खूप मोठी घोडचूक केली आहे मामा. आता श्रीकांत म्हणतो की हे सगळं काही अगदी सिंधूमुळे झालंय. तेव्हा मधू म्हणते तरीही मी तुला 1000 वेळा ऑन केलं होतं. आता काय करायचं पुढे तूच सांग. त्यावेळी श्रीकांत मामा म्हणतो की तू काळजी करू नको. रत्न पार्किंगच्या घराचं सर्च वॉरंट मी मिळवलंय आणि आता मी त्यांच्याच घराजवळ आहे. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको. घरात जातो आणि त्या बिळात लपलेल्या राघवला ना बाहेर काढतो. त्या सिंधूने जो काही प्लॅन केला आहे ना बघतो तो तिचा प्लॅन मी कसा उधळून लावतो. तिला काय वाटलं सिंधूला की ती मला मात देईल श्रीकांत धर्माधिकारीला. एकही केस न हरलेल्या वकिला मला मात देणं एवढं सोपं आहे का. पण आता तिला माझी ही ताकद समजेल ना मी कशा प्रकारे गेम खेळतोय ते. त्यावेळी आता मधू अजूनच वैतागते आणि म्हणते मामा खरंच मी अरे तुझ्यावर विश्वास ठेवला पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. तुझी जरी एवढी टाईट सिक्युरिटी असती ना तर तो राघव पळालाच नसता. परंतु ही सिंधू आहे ना त्याच्या जोडीला म्हणून त्याची पावर वाढली. तेव्हा आता श्रीकांत मामा म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव. आता मी त्यांच्या घराचं सर्च वॉरंट काढलेलं आहे. आता मी घरात जातो. फक्त राघवलाच नाही तर त्या सिंधूलाही घराबाहेर ओढत आणतो आणि त्या दोघांनाही अटक करतो. आता थांब जरा. मग आता मधू म्हणते फाईन. आता आपले सर्व फासे उलटेच पडले या विचाराने मधूला खूप त्रास होत असतो. दुसरीकडे घरातील सर्वजणी आता हॉलमध्ये बसलेले असतात कारण त्यांना पूर्वकल्पना अगोदरच सिंधूने आणि राघवने दिलेली असते की श्रीकांत वकिलांनी सर्च वॉरंट काढून आपल्या घराची झडती घेण्याचं ठरवलंय आणि म्हणूनच ते कोणत्याही क्षणी आता येतील आपल्या घरामध्ये चेक करतील की राघव सिंधू आहेत की नाही. मग आता रुक्मिणी जरा टेन्शनमध्ये असते आणि राजश्री सुद्धा. ती सारखी आता देवा धावा करत असते. त्यावेळी आता रुक्मिणी म्हणते राजश्री अगं तू शांत राहा. होईल सगळं ग ठीक. आपल्याला सिंधूने सांगितलंय ना त्याप्रमाणे फक्त आपण करायचं. तुझ्या लक्षात आहे ना काय करायचंय ते. तेव्हा राजश्री म्हणते हो सगळं काही नीट होऊ दे एवढीच विनायकाकडे मी प्रार्थना करतेय. मग आता रेश्मा म्हणते काळजी करू नका आपण आहोत ना सगळेजण करू ही सिच्युएशन हँडल. पुढे रुक्मिणी म्हणते राजश्री एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची की राघवला वाचवण्यासाठी आपण सिंधुगिरी करणार आहोत. त्यानंतर आता सिंधुगिरी हे करायची हे तुम्ही म्हणताय का वहिनी असं राजश्री विचारते. कारण जेव्हा सिंधू आपल्या घरात आली ना तेव्हा सिंधुगिरी तुम्हाला अजिबात आवडत नव्हती. मग आता हो आवडत नव्हतीच असं रुक्मिणी म्हणते. त्यावेळी राजश्री म्हणते मग आज चक्क तुम्ही सपोर्ट करताय. तेव्हा रुक्मिणी म्हणते हो मी सपोर्ट करतेय सिंधूला. आता घरातील सर्वांसमोर मान्य करायला मला काही लाज वाटत नाही कारण सिंधूच्या चांगुलपणामुळे माझं मन जिंकले. ती सिंधुगिरी का करते आणि कशासाठी करते आपल्या कुटुंबासाठी करते हे
हे जेव्हा मला समजलं तेव्हा मला तिची चिडच आली नाही, तिचा अजिबात राग आला नाही. उलट दुसऱ्याला न दुखवता त्याचं माप त्याच्या पदरातच कसं टाकायचं हेच मला अगदी सिंधुगिरीमुळे समजलं. तेव्हा बरोबर बोलताय वहिनी साहेब. आता ऋतुजा म्हणते. पुढे रुक्मिणी सर्वांना समजावते. आपण हे एकत्र कुटुंब आहोत, एक कुटुंब आहोत आणि एकत्र कुटुंबात यश आणि अपयश हे सगळ्यांचंच असतं आणि एकाच्या अंगातील चांगला गुण हा आपण सर्वांनी आत्मसात करायचा असतो किंवा एखाद्यामध्ये काही दोष असतील तर सर्वांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. आता घरात एवढी माणसं आहे म्हटल्यावर वाद मतभेद हे होणारच ना. पण बाहेरची एखादी व्यक्ती जर आपल्या विरोधात उभी असेल ना तर आपण सर्वांनी मिळून त्या व्यक्तीच्या विरोधात लढायला उभं राहायचं असतं. आणि आज आपल्याला नेमकं हेच करायचंय. आपण सगळ्यांनी मिळून या राणीचं सत्य जगासमोर आणायचंय आणि यामध्ये तुम्ही सर्वजणी मला साथ देणार आहात ना. मग आता जयश्री म्हणते हो वहिनी, आम्ही सर्वजण तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहोत. आता रुक्मिणी घरातील सर्वात मोठी असते त्यामुळे सगळ्याजणी तिचं अगदी ऐकत असतात. रुक्मिणी जे काही सांगतीये ते सर्वजण ऐकून खुश होतात कारण तिने अगदी मोठेपणाने आपली चूक मान्य केलेली असते आणि तुम्ही कसं वागायचं हे देखील सांगते की एकत्र कुटुंबात हेवेदावे अजिबात करायचे नाहीत. सर्वांनी एकमेकांना समजून घ्यायचं. एकामध्ये दोष असेल तर दुसऱ्याने ते झाकून ठेवायचे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. तेव्हा सर्वजणी आता राघवला सोडवण्यासाठी काहीही करायला तयार असतात आणि असं रुक्मिणीला सांगतात. मग रुक्मिणीलाही आनंद होतो की आपण आजपर्यंत एकत्र बांधून ठेवलेलं हे घर आज सगळं काही तसंच अजून बांधूनच आहे आणि राघवच्या मदतीला अगदी पुढे सगळेजण सरसावत आहेत. हे पाहून रुक्मिणीला खूप आनंद झालेला असतो. दुसरीकडे आता सिंधू आणि राघव रूममध्ये असतात तेव्हा श्रीकांत वकील कोणत्याही क्षणी येतील राघव म्हणतो आणि दुर्दैवाने आपल्या घरात एकही अशी गुप्त खोली नाही आहे की जिथे मी लपून बसेल. मग आता सिंधू म्हणते हो ते तर आहेच, परंतु राघव मला एक आठवतंय आपल्या घरामध्ये एक ट्रंक आहे. हो मला माहिती आहे की तिथे लपणं तुमच्यासाठी खूप डिफिकल्ट आहे, परंतु राघव प्लीज तुम्ही लपाल का तिथे. मग आता राघव हसतो आणि म्हणतो सिंधू अगं तू काळजी करू नकोस, मी तिथे लपायला अगदी तयार आहे कारण पोलीस ट्रेनिंग घेताना ना आम्हाला याचं सगळं ट्रेनिंग दिलं होतं, या गोष्टीचं अगदी सगळं प्रिपरेशन करून घेतलं होतं आणि मगच आम्हाला सिलेक्ट केलं होतं. तेव्हा सिंधू म्हणते मग बरं झालं तुम्ही त्या ट्रंकमध्येच लपा. तेव्हा दोघेही एकमेकांना इशारा करतात. मग आता सिंधू ही गालात हसते कारण तिला माहीत असतं पुढे काय होणार आहे, आपण काय प्लॅन केला आहे आणि श्रीकांतवर कसा तो उलटणार आहे. इकडे सर्वजणी बसलेले असतात. त्याच वेळी आता तेथे श्रीकांत येतो आणि तो टाळ्या वाजवतच पुढे आलेला असतो. तो असा टाळ्या वाजवत पुढे आल्यामुळे सर्वजणी जरा घाबरतात. परंतु आता सिंधू जे काही बोललेली असते, रुक्मिणीने जे काही सांगितलेलं असतं त्यामुळे ह्या सगळ्याजणी अगदी बिनधास्त असतात. तो आता तेथे आल्यानंतर टाळ्या वाजवतच म्हणतो की वा वा मानलं तुम्हाला. मग आता सर्वजणी उठून अगोदर उभ्या राहतात. मला अंधारात ठेवून तुम्ही राघवला सोडवून आणलंच असं श्रीकांत म्हणतो. तेव्हा रुक्मिणी त्याचबरोबर राजश्री, ऋतुजा आणि रेश्मा या सगळ्याजणी रागातच त्याच्याकडे पाहू लागतात. पोलिसांना घेऊन आलेला असतो. मग आता श्रीकांत म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता जरी तुम्ही हे राघवला सोडवून आणलं असेल तरीही तो आनंद जास्त काळ तुमच्या चेहऱ्यावर टिकणारच नाही कारण तुम्हाला माहीतच असेल सरड्याची धाव फक्त कुंपणापर्यंतच असते आणि तुमचं कुंपण कुठे आहे ना मला चांगलंच माहीत आहे. तेव्हा सर्वांनाच जरा धक्का बसतो की याला माहीत झालं की काय राघव इथेच आहे म्हणून. तेव्हा तो आता सर्वांनाच विचारतो सांगा बरं कुठे लपवलंय तुमच्या मुलाला. मग आता सगळ्याजणी रागातच त्याच्याकडे पाहतात. तेव्हा आता तो खोदून खोदून सारखा विचारण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा कुणीही काही सांगायला तयार नसतं. तेव्हा श्रीकांत म्हणतो की विनाशकाली विपरीत बुद्धी. अरे तुमचा ना सर्वांचा फाजील विश्वास आहे त्या सिंधूवर. ती सिंधू काहीही सांगते आणि तुम्ही त्याप्रमाणेच वागताय. पण आता तुम्ही सिंधूवर जो काही विश्वास ठेवलाय ना तो जास्त काळ टिकणारच नाहीये. तेव्हा रुक्मिणी म्हणते श्रीकांत धर्माधिकारी एक गोष्ट लक्षात ठेवा, आमची बाजू सत्याची आहे त्यामुळे तुमच्या धमक्यांना आम्ही तर अजिबात घाबरत नाही. तेव्हा श्रीकांत म्हणतो कोणाची बाजू सत्याची आहे ना हे काळच ठरवेल.
तुम्हाला खेळ खेळायचाय का? चला मग आपण खेळच आता खेळूयात असं तो आता म्हणतो. तेव्हा सर्वजण विचार करतात की आता याला नक्की कोणता खेळ खेळायचा आहे. तेव्हा तो म्हणतो की एक अट आहे, जो हरेल ना त्याला अजिबात माफी नाही. पण मला आता सांगा बरं, तुम्ही राघवला कुठे लपवले, पटापटा सांगा. असं तो आता त्यांच्याकडून सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करतो. पण आता सिंधूने सगळं काही सांगितल्यामुळे त्या एवढ्या कॉन्फिडंट असतात की त्याला अजिबात काही सांगत नाही आणि त्याची डाळही शिजू देत नाही. त्यानंतर तो आता म्हणतो की बोला पटकन, ही तुमच्यासाठी फक्त शेवटची संधी आहे. आता तुम्ही जर सांगितलं नाही तुमच्या घरातला मुलगा आणि तुमची सून कुठे आहे, तर मग आम्ही काय करेल आणि काय नाही याचा अंदाज सुद्धा तुम्हाला लागणार नाही. त्यानंतर आता श्रीकांत म्हणतो, सॉरी हां, मी तुम्हाला प्रश्न जरा घुमून फिरून विचारतो, वेगळ्या पद्धतीने विचारतो. म्हणजे IPS राघव रत्नपारखी त्याचबरोबर डॉक्टर सिंधू रत्नपारखी हे कुठे आहेत? तेव्हा रुक्मिणी रागातच त्याच्याकडे पाहते. तेव्हा श्रीकांत म्हणतो, काय झालं आमदारीनबाई, प्रश्न मी जरा कठीण विचारलाय का, की माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्ही हिंमत गोळा करताय? तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो, कारण हा चांगलाच घुमून फिरून प्रश्न विचारत असतो, परंतु त्याच्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची, त्याचबरोबर कोणत्या प्रश्नावर बोलायचा, प्रश्न टाळायचा हे अगोदरच सिंधूने सांगून ठेवलेलं असतं. पुढे आता श्रीकांत म्हणतो, तुमच्या IPS राघव रत्नपारखींचं नाव आता फरार राघव रत्नपारखी होणार. तेव्हा आता श्रीकांतची सर्वांनाच अगदी चीड येत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सिंधू रडते आणि म्हणते, काय श्रीकांत वकील, अहो ही केस तुम्ही हरणार असं तुम्हाला वाटत होतं आणि म्हणूनच तुम्ही माझ्या राघवला गायब केलं, बरोबर ना? तेव्हा आता श्रीकांत म्हणतो, नाटकं बंद कर, तू केलेली चूक माझ्यावर ढकलण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस. आणि काय म्हणतेस ग, तुम्हाला मी केस हरणार आहे? मी कशी केस हरेल? अगं तुला आत्ताच्या आत्ता दाखवतो मी केस कशी जिंकतो ते. तू जिथे कुठे राघवला लपवून ठेवलं असेल ना, तेथून मी आता त्याला बाहेर काढतो. सगळे पुरावेच आता मी गोळा करतो. आता इथल्या इथे निकालच लावून टाकू असं तो रागातच म्हणतो. तर सिंधू त्याच्याकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.